आज बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर आपण पाहणार आहोत. सदस्यांनी दिला आहे रितेश देशमुख यांना ट्रिब्यूट आणि आज झालंय टास्क क्वीन तन्वी आणि टास्क हिरो सागर यांचं कौतुक. आता हे पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज रितेश भाऊ कॅप्टन्सी टास्कमध्ये अनुश्रीला पडलेल्या प्रश्नाबद्दल बोलतात. रितेश भाऊ अनुश्रीला बोलतात, अनुश्री तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. ह्यावर अनुश्री बोलतात, हो, कारण मला संकेतची कॅपॅसिटी माहीत आहे आणि संस्कृतीने ती मिरची त्याच्याकडून कशी उचलली मला हा डाऊट होता आणि त्याचं उत्तर त्यांना मिळालंय. नंतर आपण पाहतो राखी आणि सागरच्या झालेल्या भांडणावरून रितेश भाऊ हे राखीवर खूप डिसअपॉइंटेड आहेत. पण जेव्हा ती गोष्ट घडली त्यात सर्वात जास्त आवाज चढवला सागर यांनी. असं वाटत होतं हातापायी होईल, खूप ॲग्रेसिव्हली मुद्दे मांडले. आम्हाला वाटलं तुम्ही स्टँड घेताय, पण नंतर 10 मिनिटांनी सर्व नॉर्मल होतं. ह्याने आम्हाला असं वाटतं की तुम्ही सर्व हे दिसण्यासाठी करता. पण ह्यानंतर रितेश भाऊ यांनी सागर यांचं कौतुकही केलं. रितेश भाऊ म्हणतात, प्रत्येक टास्कमध्ये हिरो बनायची संधी असते आणि सागर, तुम्ही मधाच्या टास्कमध्ये जे डोकं वापरून तुमच्या टी शर्टमधून पिळून मध काढलं आणि तुमची टीम अर्ध्या पॉईंटने जिंकली. बऱ्याच दिवसांनी प्रेक्षकांना टास्क पाहण्यामध्ये मजा आली. खरंच हा मास्टर स्ट्रोक होता. ह्यानंतर रितेश भाऊ हे टास्क क्वीन तन्वीचंही कौतुक करतात. ज्या प्रकारे तन्वी यांनी टास्क परफॉर्म केला त्या कोणत्याही प्रकारचा विक्टिम कार्ड न वापरता फेअर खेळतात. सागर आणि तन्वी यांचा जार एम्प्टी होता तेव्हा त्यांनी गिअर चेंज केला. ह्यामुळे हा टास्क मधाचा आणि मधमाशांचा कमी पण कुस्तीचा जास्त वाटत होता. खरंच खूप मजा आली. रितेश भाऊ बोलतात, खरंच ह्यावेळी तुमचं कौतुक, कारण ह्यावेळी सर्वांनी खेळायचं ठरवलं. तो ॲटिट्यूड नव्हता की सर्व उद्ध्वस्त करायचंय. ह्यावर संकेत बोलतात की भाऊ, तुम्ही लास्ट वीक आमच्याकडून एक गोष्ट मागितली होती, त्यामुळे आम्ही हे ठरवलं की यावेळी टास्क आम्ही फेअर अँड स्पेअर खेळणार. नो लूप होल्स, फक्त स्ट्रॅटेजी आणि स्ट्रेंथ वापरून टास्क खेळायचा. हा आमच्याकडून तुम्हाला ट्रिब्यूट होता. मंडळी, आजचा एपिसोड बघायला मजा येणार आहे. तुम्हाला काय वाटतं, आज घरातून कोणता सदस्य घराबाहेर जाईल हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा.